काळोख्या रात्री ढगांचा गडगडाट, अधूनमधून विजेचा कडकडाट, वादळाचा कडकडाट आणि नंतर मुसळधार पाऊस या सगळ्यांशी झुंज देत प्रीतीने ट्युशनवरून घरी जाताना तिची सायकल वेगाने चालवली. साधारणपणे हा मार्ग गर्दीने भरलेला असतो, पण आज हवामानाने त्या मार्गावर परिणाम केला होता. प्रीतीच्या मनात भीतीचे वादळ उठले होते. तिला घरी सुरक्षितपणे आणि लवकर पोचायचे होते. तिची सायकल वेगाने चालत राहिली. जसे ती विचार करत होती, अचानक रस्त्यावर एक मोठा आवाज झाला. प्रीतीच्या सायकलचा टायर फुटला. ती घाबरली आणि तिच्या पायांवर पडली. तिने लगेच तिची सायकल उचलली आणि चालत राहिली. तेवढ्यात स्कूटरवरून एक मुलगा तिथून गेला. प्रीतीची घाबरलेली अवस्था पाहून तो मुलगा थांबला आणि त्याने विचारलं, काय झालं ताई? प्रीतीने उत्तर दिलं नाही. उलट तिने तिचा चालण्याचा वेग वाढवला. तो मुलगा तिच्यासोबत त्याच्या स्कूटीवरून जाऊ लागला. अरे, तुझी सायकल पंक्चर झाली आहे का? चल, मी तुला घरी सोडतो. प्रीती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू निघून जा. मी स्वतः घरी जाईल. मी तुझ्यासारख्या लोकांना चांगलं ओळखते. तू या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेस का? नाही, तू चुकीचं समजत आहेस. बघ, हवामान किती भयानक आहे. रस्ता ओसाड आहे. जर तुला रस्त्यात काही गुंड भेटले तर? प्रीती रागाने म्हणाली, तू आत्ता इथून निघून जा, नाहीतर मी ओरडून लोकांना बोलवेन. तुला का समजत नाही? अशा वादळी वातावरणात तुझा आवाज कोणापर्यंत पोहोचणारही नाही. बघ, तू माझ्या बहिणीसारखी आहेस. ये, मी तुला घरी सोडतो. तू कुठे राहतेस? प्रीती शांत राहिली. ऐक, तू किमान मला तुझ्यासोबत येऊ देऊ शकतेस का? मी फक्त माझ्या स्कूटरवर तुझ्यासोबत येईल, जेणेकरून कोणीही तुला एकटं समजणार नाही. तू तुझ्या घरी पोहोचताच मी परत निघून जाईन. मी खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेव. यावेळी प्रीतीने विचार केला, त्यात काय नुकसान आहे? मला आधीच खूप भीती वाटते. कदाचित तो एक चांगला माणूस असेल. माझे घर अजूनही खूप दूर आहे. जर मला रस्त्याने दुसरे कोणी भेटले तर? मी त्याला माझ्यासोबत येऊ देईन. असा विचार करत प्रीती म्हणाली, ठीक आहे, पण तू माझ्यापासून दूर राहा. हो ताई, मी नेहमीच दूरच राहीन. दरम्यान प्रीतीची आई घरी एकटीच होती. तिचे वडील शहराबाहेर गेले होते, नाहीतर ते तिला घ्यायला आले असते. तिची आई तिच्या मुलीची वाट पाहत दाराबाहेर उत्सुकतेने उभी होती. त्यांनी तिला वारंवार फोन केला, पण प्रीतीला फोन वाजल्याचे ऐकूच आले नाही आणि तिला कळले नाही की तिची आई काळजीत असेल. या क्षणी ती भीतीने भरून गेली आणि तिचे मन त्या मुलावर केंद्रित झाले. वाटेत त्या मुलाने विचारले, एवढ्या रात्री इतक्या उशिरा अशा हवामानात तुला घ्यायला कोणी का आलं नाही? माझी आई घरी एकटी आहे. ती कशी येऊ शकते मला घ्यायला? माझे वडील बाहेरगावी गेले आहेत. प्रीतीला आता वाटले की तो मुलगा ठीक आहे. तो तिला नक्कीच घरी सुरक्षित सोडवेल. तेवढ्यात पाऊस जोरदार सुरू झाला. त्या मुलाची स्कूटर थांबली. त्याने स्कूटरला किक मारली आणि ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत प्रीती थोडी पुढे गेली होती. तेवढ्यात बाईकवरून एक मुलगा तिथून गेला. प्रीतीला एकटं पाहून तो मुलगा थांबला आणि म्हणाला, वाह, या हवामानात तू एकटी कुठे जात आहेस? मी तुला घरी सोडतो. त्याने प्रीतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि तिचा हात धरण्यासाठी त्याचा हात त्याने पुढे केला. तोपर्यंत त्या मुलाची स्कूटरही सुरू झाली होती. तो वेगाने येऊन म्हणाला, अरे रुपाली, मी तुला घ्यायला येत होतो, पण तू तुझा ट्युशन क्लास का सोडलास? तुझी सायकल इथेच सोडून तू घरी चल. तुझी आई काळजी करत आहे. दादा, तू कोण आहेस? तुला काय हवे आहे? 6 फूट उंचीच्या मुलाला पाहून बाईकवर प्रीती म्हणाली, मी फक्त तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. तू इथून आत्ता निघून जा. मला माहीत आहे की तुला माझी मदत करायची नाही आहे. मी आत्ताच पोलिसांना फोन करेन. तो मुलगा त्याची बाईक घेऊन पळून गेला. प्रीतीने सुटकेचा निश्वास सोडला. तिने स्कूटीवरील मुलाचे आभार मानले आणि ती म्हणाली, तू कोण आहेस? तुझे नाव काय आहे दादा? माझं नाव अभय आहे. ताई, तुझं नाव काय आहे? तू मला आत्ताच हाक मारलीस ना, रुपाली? अगं, मी त्या मुलाला तू माझ्या ओळखीची आहेस असं वाटावं म्हणून असंच म्हणालो होतो. तो पळून गेला हे बरं झालं. प्रीतीची सायकल एका दुकानाजवळ ठेवून अभयने प्रीतीला त्याच्या स्कूटरवर बसण्यास सांगितले. प्रीती शांतपणे त्याच्या स्कूटरवर बसली आणि त्याला रस्ता दाखवत राहिली. काही वेळातच ते घरी पोहोचले. घरी पोहोचताच प्रीतीची आई दाराबाहेर उत्सुकतेने तिच्या मुलीची वाट पाहत उभी होती. अभयला त्यांना पाहून समजले आणि त्याने प्रीतीला विचारले, तुझी आई हीच आहे का? हो, चल, मी तुला तिची ओळख करून देते. नाही, कधीतरी नंतर. तू आता घरी जा. तुझी आई वाट पाहत आहे. तेवढ्यात आई रस्त्याने धावत आली. प्रीती, माझ्या बाळा, तू ठीक आहेस ना? हो आई, मी अगदी ठीक आहे. बेटा, मी घाबरले होते. हा कोण आहे? आई, मी त्याला ओळखतही नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे
की भावाच्या रूपात देवदूताप्रमाणे त्याने या कठीण काळात मला साथ दिली आहे आणि मला सुरक्षितपणे घरी आणले आहे. चल बेटा, आत ये. नाही काकू, मी पुन्हा कधीतरी येईल. बेटा, मला माहीत नाही तू कधी परत येशील. तू आज असे काही केले आहेस जे प्रत्येकजण करू शकत नाही. तुला आमच्या घरी यावेच लागेल. अभयने त्याची स्कूटर पार्क केली आणि प्रीती आणि तिच्या आईसोबत त्यांच्या घरी गेला. तिच्या आईने त्याला भिजलेले पाहिले आणि म्हणाली, बेटा, हात आणि चेहरा पुसून टाक आणि हा टी शर्ट घाल. कदाचित तुला फिट बसेल. अहो नाही काकू, मी ठीक आहे. पण तिची आई कशी सहमत होऊ शकते? तोपर्यंत प्रीतीही तयार होऊन बाहेरच्या खोलीत आली होती. मग प्रीतीने तिच्या आईला संपूर्ण घटना सविस्तरपणे अभयसमोरच सांगितली. आईने अभयचे वारंवार आभार मानले आणि म्हणाल्या, बेटा, तू आमच्यावर दाखवलेला दयाळूपणा आम्ही कधीही विसरू शकणार नाही. देव तुला कायम आशीर्वाद देव. अभय बेटा, कृपया तू इथे येत राहा. आम्हाला आनंद होईल. हो काकू, मी नक्कीच येईल. मी आता जात आहे. नाही अभय बेटा, चहा बनवला आहे. थोडासा चहा घेऊन जा. तू खूप भिजला आहेस. मग नंतर तू जाऊ शकतोस. चहा पिऊन अभय निघू लागला. मग प्रीती म्हणाली, मी तुम्हाला दादा म्हणू शकते का? हो हो, तू मला दादा म्हणू शकतेस. मला आवडेल. तर अभय दादा, तुम्ही इथे परत याल का? आम्ही अजून जास्त बोललो नाही. हो प्रीती, मी नक्कीच येईन. आपण नंतर बसून बोलू. आणि हा माझा मोबाईल नंबर आहे. जर तुला कधी मदतीची किंवा इतर कोणतेही काम हवे असेल तर एकदा मला फोन कर. मी येईन. ठीक आहे, मी आत्ताच तुम्हाला फोन करेन. तुम्ही माझा नंबर सेव्ह करू शकता. ठीक आहे, मी निघतोय. असं म्हणत अभय घरी गेला. दरम्यान तिची आई आणि प्रीती बोलत होत्या. प्रीती म्हणाली, आई, जर अभयदादाने आज मला मदत केली नसती तर कोणास ठाऊक त्या गुंडाने माझ्यासोबत काय केलं असतं. आई, मी खूप घाबरले होते. पण अभयदादाने घटनास्थळी येऊन माझा जीव कोणत्याही अनुचित घटनेपासून वाचवला. आई, मलाही भाऊ असता तर खूप बरे झाले असते. ज्या बहिणींना भाऊ आहेत त्या इतक्या सुरक्षित आहेत. हो बेटा, आज अभयने आपल्यावर असे उपकार केले आहेत जे आपण आयुष्यात कधीही फेडू शकत नाही. बोलता बोलता दोघीही झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रीतीचे वडील घरी आले तेव्हा तिच्या आईने त्यांना सर्व काही सांगितले. ते आपल्या मुलीची काळजी करू लागले. थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, प्रगती, प्रीतीचा कॉलेज ट्युशन क्लास आपल्या घरापासून खूप दूर आहे. आपण तिकडे घर भाड्याने घ्यायचे का? मी नेहमीच शहराबाहेर असतो. देव करो असा अपघात कधीही परत होऊ शकतो. आणि हो, तू त्या मुलाचे नाव काय सांगितलेस? हो हो, मला आठवते, अभय. प्रगती, मला त्या मुलाला भेटायचं आहे. रविवारी त्याला त्याच्या पालकांसोबत जेवायला आमंत्रित कर. त्याने खूप चांगलं काम केलं आहे. त्याने आपल्याला खूप मदत केली आहे. त्याच्या कुटुंबाशी नाते असणे हे आपल्यासाठी एक भाग्यच असेल. त्या मुलाचे किती चांगले संस्कार असतील. मग प्रीतीने अभयला फोन केला आणि म्हणाली, दादा, तू, काका आणि काकू या रविवारी आमच्या घरी जेवायला येत आहात. आईला काकूंशी बोलायचं आहे. तू त्यांना येण्यासाठी तयार कर. ठीक आहे प्रीती, मी आईला फोन देते. प्रीतीने फोन तिच्या आईला दिला. मग प्रगतीने अजयच्या आईला म्हटले, नमस्कार. अभयने तुम्हाला आमच्याबद्दल सांगितलेच असेल. मी प्रगती आहे. मी तुम्हा सर्वांना भेटण्यास खूप उत्सुक आहे. म्हणून आपण रविवारी एकत्र आमच्या घरी जेवण करूया. मी तुम्हाला फक्त तुमची परवानगी मागण्यासाठीच फोन केला आहे. अभयच्या आईने त्यांची विनंती प्रेमाने स्वीकारली. रविवारी दोन्ही कुटुंब भेटली आणि एकत्र त्यांनी वेळ घालवला. प्रगतीने वारंवार अभयचे खूप कौतुक केले. एकत्र बराच वेळ घालवल्यानंतर अभयच्या वडिलांनी निघण्याची परवानगी मागितली आणि म्हणाले, ठीक आहे, चला जाऊया. आपण भेटत राहू. ती एक अद्भुत संध्याकाळ होती. तुम्हा सर्वांना भेटून खरोखरच आनंद झाला. मग अभयची आई म्हणाली, जेवण खूप छान झाले. आता तुम्ही आमच्या घरी या. हो, नक्कीच. असं म्हणत प्रगतीने अभयच्या आईला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी अभयच्या आईने प्रगतीला कॉल केला आणि पुढच्या रविवारी त्यांच्या घरी जेवायला बोलवले. एका आठवड्यानंतर दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्र आली. जेवणादरम्यान प्रगतीची नजर भिंतीवर टांगलेल्या एका चित्रावर पडली, ज्यावर फुलांचा हार घालण्यात आला होता. अशा प्रकारे लटकलेल्या एका तरुण मुलीचा सुंदर फोटो पाहून प्रगतीने विचारले, रंजनाजी, हा कोणाचा फोटो आहे? काही क्षण शांतता पसरली. प्रगतीला वाटले की तिने चुकीचा प्रश्न विचारला असेल. मग रंजना म्हणाली, प्रगतीजी, हा आमच्या मुलीचा फोटो आहे, पण ती आता आमच्यात नाही. प्रगती स्तब्ध झाली. ती पुढे काहीही बोलू शकली नाही किंवा विचारू शकली नाही. तेवढ्यात अभयच्या वडिलांनी विषय बदलला आणि म्हणाले, अरे अभय बेटा, तू कोल्ड्रिंक्स आणलंस ना? जा ते घेऊन ये. हो बाबा. असं म्हणत अभय फ्रीजमधून कोल्ड्रिंक्स आणायला गेला. सगळे गप्प होते. त्यांना कोल्ड्रिंक्स देत अभय म्हणाला, काका, तुम्ही काहीच खाल्लं नाही. कृपया काका, सावकाश जेवण करा.
जेवण झाल्यावर सगळे बराच वेळ गप्पा मारत राहिले. मग प्रीती आणि तिचे आईवडील घरी निघून गेले. प्रीतीच्या आईला आश्चर्य वाटत होते की त्यांच्या मुलीचे काय झाले आहे. घरी परतल्यानंतरही त्या त्याच गोष्टींवर चर्चा करत राहिल्या. त्या चित्राने सर्वांच्या मनात एक प्रश्नचिन्ह सोडले होते. तिचे काय झाले असेल? इतक्या लहान वयात कोणी असं मरतं का? काही दिवसांनी जेव्हा अभय प्रीतीला भेटायला आला तेव्हा प्रगती अभयला विचारल्याशिवाय राहू शकली नाही. तुझी बहीण अभय, इतक्या लहान वयात तिला काय झाले? अभयने मध्येच अडवले. मी तुम्हाला सांगतो काकी, मीच दोषी आहे. प्रीती आणि प्रगतीला धक्का बसला. काय म्हणतोयस बेटा? अभय म्हणाला, ते 1 वर्षापूर्वीचंच आहे. प्रीतीप्रमाणे तीही एका संध्याकाळी तिच्या ट्युशनवरून परत येत होती. रस्ता निर्जन होता. अगदी तसाच वादळी पावसाळी हवामान होतं. मग काही गुंड आले. संधी पाहून तिला त्यांच्या गाडीत त्यांनी ओढलं. ट्युशन संपताच तिने हवामानामुळे घाबरून मला फोन केला. मी माझ्या मित्रांसोबत पार्टीत होतो. आम्ही मजा करत होतो म्हणून मला फोनची रिंग ऐकू आली नाही. अर्ध्या तासानंतर मी माझ्या खिशातून माझा फोन काढला आणि अनेक मिस कॉल मला आढळले. मी तिला लगेच फोन केला पण तिने माझा फोन उचलला नाही. मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण तिचा फोन पुन्हा बंद झाला. मी माझ्या मित्रांसोबत तिला शोधत होतो पण ती कुठेही सापडली नाही. घरी सर्वजण काळजीत होते. आम्ही पोलीस तक्रार दाखल केली. पोलीसही तिचा शोध घेत होते पण काही उपयोग झाला नाही. शहरापासून दूर मी माझ्या मित्रांसोबत रस्त्याने जात असताना मला झुडपांचा एक समूह डोलताना दिसला. वारा नव्हता म्हणून मी झुडपात गेलो. माझी बहीण तिथे पडली होती, ओरडत होती. आम्ही तिला उचललं आणि पटकन हॉस्पिटलमध्ये पोचलो. बाबाही आले. डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते. ती बोलू शकत नव्हती. ती वारंवार बोटाने इशारा करत होती पण ते सर्व गुप्तच राहिलं आणि तिच्यासोबत ते गुपित गेलं. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जणू काही ती म्हणण्याचा प्रयत्न करत होती, दादा, तू माझा फोन का उचलला नाहीस? तू मला वेळेवर घ्यायला का आला नाहीस? आम्ही सर्व असह्य होतो काकू. आमच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. सर्वोत्तम डॉक्टर तिच्या उपचारांवर काम करत होते पण कदाचित देवही असह्य होता. माझ्या बहिणीचा मिस कॉल पाहून मी खूप रडत होतो. काकू, मी स्वतःला कधीही माफ करणार नाही. मी स्वतःला कधीही माफ करणार नाही. अभय त्यांना रडत म्हणाला. काश मी माझ्या बहिणीचा फोन उचलला असता. काश माझी बहीण रुपाली आज जिवंत असती तर काश माझे आईबाबा माझ्यावर रागावले नसते. रुपाली नाव ऐकून प्रीतीला धक्का बसला. ती म्हणाली, अभय, कदाचित म्हणूनच तू त्या दिवशी मला रुपाली असं म्हणाला होतास. मी तिची जागा घेऊ शकत नाही अभय, पण मी तुझी बहीण म्हणून तुझे दुःख नक्कीच कमी करू शकते. आई म्हणाली, बेटा, ही तुझी चूक नाही आहे, नशिबाची चूक आहे. कदाचित वेळ वाईट होती. जर तू त्या दिवशी वेळेवर आला नसतास तर कदाचित प्रीती आज तिच्या बाजूला सुरक्षित उभी नसती. रुपालीला तू एका बहिणीची इज्जत वाचवली हे पाहून आनंद होईल. तुझ्या पालकांना नक्कीच तुझा अभिमान वाटेल. अभय म्हणाला, काकू, मी मुलींसाठी एक स्वसंरक्षण केंद्र उघडलं आहे. ते मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देतात. काही प्रशिक्षित मुलींना त्यांना शिकवण्यासाठी नियुक्त केले आहे. मला प्रीतीनेही त्या वर्गात सामील व्हावे असे वाटते. ते सर्वांसाठी मोफत आहे. अनेक मुली आधीच तिथे येऊ लागल्या आहेत. आता मला फक्त एकच खंत आहे की मी शक्य तितक्या जास्त मुलींना स्वसंरक्षण शिकवू इच्छितो. कारण योग्य वेळी मदत करण्यासाठी कोणीतरी येणे हे नेहमी शक्य नसते. कधीकधी परिस्थिती उद्भवते. म्हणून प्रत्येक मुलीला स्वतःचे संरक्षण कसे करावे हे माहीत असले पाहिजे. हो अभयदादा, मी नक्कीच तिथे येईन आणि पूर्ण प्रशिक्षण घेईन. दुसऱ्या दिवशी प्रीती आणि तिचे पालक स्वसंरक्षण केंद्रात गेले. ते येताच त्यांना हॉलच्या मध्यभागी रुपालीचा एक मोठा फोटो लटकलेला दिसला. त्यावर लिहिले होते, आज ही शपथ घ्या. स्वसंरक्षण हे पहिले पाऊल असेल. अनेक मुली प्रशिक्षण घेत होत्या. अभयने प्रीतीला पाहिले आणि तो तिच्याकडे आला आणि म्हणाला, तुला पाहून मला माझी रुपाली परत आल्यासारखं वाटतं. हे बोलताना अभयच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. त्याचं बोलणं ऐकत असताना प्रीतीच्या डोळ्यात अश्रू आले. प्रीतीने कठोर परिश्रम केले. काही महिन्यातच सर्व काही शिकली आणि तिथे प्रशिक्षक बनली. त्यानंतर तिने असंख्य मुलींना प्रशिक्षण दिले. अभयचा पश्चात्ताप आणि त्याचे परिवर्तन पाहून अभयच्या पालकांना त्यांच्या मुलाचा अभिमान वाटला. नकळत झालेल्या चुकीचा हा पश्चात्ताप मुलींसाठी स्वसंरक्षण केंद्र बनला. प्रीतीचे पालकही अभय आणि त्याच्या कुटुंबात सामील झाले आणि त्यांनी या मोहिमेत त्यांचे मन, आत्मा, पैसा आणि योगदान दिले. अभय त्याच्या बहिणीला वाचवू शकला नाही, परंतु तो निश्चितच अनेक मुलींना सक्षम करण्यात यशस्वी झाला. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.